महापालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात भाजपला अभूतपूर्व असं दैदिप्यमान यश प्राप्त झालंय आणि त्याचं श्रेय अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे। तसं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचंही आहे। शहरी मतदारांची अचूक नस माहीत असलेल्या चव्हाणांनी भाजपला हे यश नेमकं कसं मिळवून दिलंय पाहूयात। महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला। राज्यातील 29 पैकी 14 महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तर 23 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे। शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं निकालांवरून दिसलं। गेल्या वर्षी जानेवारीमध्ये चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं होतं। तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचं या दणदणीत विजयानं स्पष्ट झालंय। भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबवणारा पक्ष आहे। निवडणुकांचं नियोजन, तिकीट वाटप, सभांचं नियोजन यासोबतच विरोधी पक्षांना जोखण्याचं कसब देवेंद्र आणि रवींद्र या भाजपाच्या जोडीकडे आहे। सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्यानं हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचं विश्लेषण राजकीय निरीक्षकांनी केलंय। रवींद्र चव्हाण यांच्या रूपानं महाराष्ट्र भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला। निवडणूक काळातील वक्तव्यानं, पेहरावानं झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत। उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचं स्पष्ट झालं। विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीनं कवडीमोल किंमत असल्याचंही या निमित्तानं दिसलंय। 25 वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले। याचं कारणच कायम संघर्ष करून यश मिळवणारा चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेनं अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही। रवींद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या विजयानं उदयास आलेले आहेत हे दिसलं। देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत। पक्षासाठी 24 तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचं महत्त्व फडणवीस जाणून आहेत। रवींद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम निवडणूक सिद्धता म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत। त्यातच 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकास कामं करताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरलेली दिसतायत। भाजपच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं अष्टपैलू नेतृत्व जितकं प्रखरतेनं माध्यमांसमोर दिसलं, तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।